त्या काळ्या मातीत पिकणारं पीक त्याला सोनं म्हणतात. त्या काळ्या मातीत पिकणारं पीक त्याला सोनं म्हणतात. आणि आज जो 2 वेळचं पोटही भरू शकत नाही त्या माझ्या बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. भारत स्वतंत्र झाला त्याला लोकशाही म्हणतात. भारत स्वतंत्र झाला त्याला लोकशाही म्हणतात. आणि आज त्याच लोकशाही हक्कासाठी रडतोय त्याला शेतकरी म्हणतात. कर्जमाफीची हाक त्याला लाभार्थी म्हणतात. कर्जमाफीची हाक त्याला लाभार्थी म्हणतात. आणि मागून मागून पण फक्त मिटिंग भरवतो त्याला सरकार म्हणतात. ज्या छत्रपतीच्या छायेखाली अभिमानाने जगणारा बाप माझा आज कर्जाखाली दबेल राहतो त्याला छत्र हरवलं म्हणतात. पंढरपुरी वसलेल्या देवाला विठ्ठल म्हणतात. पंढरपुरी वसलेल्या देवाला विठ्ठल म्हणतात. आणि हा जो शेतात राबतो ज्या बापात आम्ही विठ्ठल पाहतो तो बाप मरतो त्याला आत्महत्या म्हणतात. माणुसकी जपणारा जीवन आनंदात जगणारा बाप माझा आज आमच्याच कन्यादानापर्यंत जगत नाही त्याला आमचंच दुर्दैव म्हणतात. बरं, आत्महत्या सरकारी नोकर नाही तो माझा बापच करतो याला काय म्हणतात? तर ऐका, सरकारी नोकरला सरकार पोचतो, सरकारी नोकरला सरकार पोचतो आणि सरकारला माझा बापच पोचतो त्याला माझ्या बापाची चूक म्हणतात. सर्वांना सर्व मिळते हो, पण सांगा तरी सरकार माझ्या जगाच्या पोशिंदाला कर्जमाफी कधी मिळणार?